नमस्कार. खडकीमध्ये सगळ्यांना माहितीच आहे की खडकीमध्ये डेंगू, चिकनगुनिया हे जे आजार आहे ह्याचा आपण उद्रेक घोषित केलेला आहे. म्हणजे खडकीमध्ये 7 रोग आहे डेंग्यूचा, हे असं आपण घोषित केलेलं आहे. कारण असं आहे की आपल्याकडे खूप प्रमाणाच्या बाहेर डेंग्यूच्या केसेस यायला लागलेल्या आहेत. आपण जे जागोजागी सर्वे करतो, पाण्याचे साठे आपण चेक करतो, ज्याच्यामध्ये डेंग्यूचे लार्वा आहेत की नाही आपण हे चेक करतो. तर हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खडकीमध्ये ह्याची मात्रा खूप प्रमाणाच्या बाहेर आहे आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जे डेंग्यू, चिकनगुनियाचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. आता ह्या आजारामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो की ज्याच्यामध्ये फक्त ताप येतो, अंग दुखतं, प्लेटलेट कमी होऊ शकतात आणि दुसरा एक प्रकार असतो ज्याला आपण डेंग्यू हेमोरेजिक फीवर म्हणतो. ह्याच्यामध्ये पेशंट दगावू शकतो. आता पेशंटची जेव्हा ह्या प्लेटलेट ज्याला आपण म्हणतो, ही जी पेशी असते याचं प्रमाण एका प्रमाणाच्या खाली जायला लागतं. असे आमच्याकडे आम्ही आता साधारणतः 30,000 20,000च्या खाली जर जायला लागलं तर अशा रुग्णांना आपण ब्लड बँकमधून प्लेटलेट्स आणायला सांगतो. या प्लेटलेट्स 2 प्रकारच्या येतात. एक RDP असतं आणि एक SDP असतं. ह्याच्यामध्ये आता मी जात नाही. SDP खूपच महाग असतं, RDP थोडं स्वस्त असतं. फक्त RDPचं काय होतं की 3-4 द्यायला लागतात. SDP हे एकच द्यायला लागतं. कारण ते एका व्यक्तीपासून बनवलेलं असतं. पण हे बनवायसाठी हे जे प्लेटलेट असतात हे कृत्रिम कुठं बनवू शकत नाही आपण. हे कुठला तरी माणूस आपलं रक्तदान करतो. त्या रक्तदानापासून या प्लेटलेट्सना बाजू केलं जातं आणि मग हे आपल्याला ब्लड बँकमध्ये मिळतं. पण आता फक्त खडकीमध्येच अशी हा जो आजार आहे हा पसरलेला नाही आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण आहे, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि सगळीकडचे पेशंटला जेव्हा हे प्लेटलेट लागतात ते, तर सगळीकडून मागणी होते ब्लड बँक्सवर. म्हणजे अक्षरशः भडीमार करतात ते की नाही द्या, 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 द्या. हं? तर आता खडकीमध्ये काय झालेलं आहे की आपल्याकडे जे खडकी मुस्लिम मंचचे जे कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी ह्यावेळेस एक खूप छान योजना घेतलेली आहे की बाबा पैगंबरांची आता जयंती आहे, तर त्या निमित्ताने इकडे तिकडे काही वाटण्यापेक्षा एखादा ब्लड कॅम्प केला की लोकांना प्रवृत्त केलं की बाबा रे, हे एक समाजाची गरज आहे आज, की रक्त नाही मिळत आहे, रक्त नाही मिळत त्याच्यामुळे ह्या पेशा तयार होत नाहीत, पेशा मिळत नाहीत त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो पेशंटचा. तर हे ह्यांनी आता एक आपल्याकडे एक स्टार हॉटेल आहे, त्याच्याजवळ एक आंबेडकर चौक आहे खडकीमध्ये. 19 तारखेला त्यांनी एक ब्लड डोनेशन ड्राईव्ह ठेवलेली आहे की आणि याचा प्रतिसाद सगळ्या खडकीच्या नागरिकांनी, खडकी काय म्हणतो मी, दापोडी बोपोडी जवळपासचे जेवढे लोक आहेत जे म्हणजे ह्या आजारामुळे होऊ शकतात. आपल्याकडे खूप प्लॅन्क्टन आहे नदीमध्ये, त्याच्यामध्ये डास होतात ते आणि काही करता येत नाही. जोपर्यंत पावसाळा जात नाही तोपर्यंत आपण काहीही केलं तरी तेही जात नाही. तर ह्या खडकी मुस्लिम मंचचं जे ह्यांनी जे कार्यक्रम घेतलेला आहे, तर ह्याला अगदी भरपूर प्रतिसाद द्यावा अशी मला नम्र विनंती आहे आपल्याला. तर प्लीज ह्याला समर्थन द्या. ह्या कॅम्पमध्ये भरपूर ब्लड बॅग्स जमवून द्या, ही प्रार्थना करतो. थँक्यू.